एकदा एक गुरु आणि शिष्य जंगलातून आपल्या गावाकडे निघाले होते। रात्र खूप झालेली होती, सर्वत्र अंधार पडलेला होता। तेव्हा त्या शिष्याने गुरुला म्हटलं, गुरुजी, खूप रात्र झालेली आहे, सर्वत्र अंधार पडलेला आहे, म्हणून आपण येथील गावात आजचा रात्र मुक्काम केला तर खूप चांगले राहील। तेव्हा गुरुजींनी होकारार्थी मान हलवली आणि ते गावातील एका झोपडीसमोर येऊन उभे राहिले। जसे ते तेथे गेले तेव्हा गुरुजीच्या त्या शिष्याने दारावर टकटक वाजवली। तेव्हा थोड्याच वेळात आतून एक गरीब माणूस बाहेर आला। तेव्हा गुरुजीने म्हटलं, आम्ही आमच्या गावी जात होतो, पण रात्र खूप झाल्यामुळे आम्हाला एका रात्रीसाठी थांबता येईल का? हे ऐकून त्या व्यक्तीने गुरुजी आणि शिष्याला आतमध्ये बोलावलं। जसे ते दोघे आत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या व्यक्तीची फारच गरिबी होती। तेव्हा गुरुजीने त्या व्यक्तीला विचारले की तू काय काम करतोस? त्याने म्हटलं, माझ्याजवळ खूप सारी जमीन आहे। तेव्हा गुरुजीने विचारलं, तुझ्याजवळ जर खूप सारी जमीन आहे तर तू असा का राहतोस? तेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं, माझ्याजवळ जमीन आहे पण ती काही कामाची नाही। गावकरी म्हणतात ती पडीक जमीन आहे, तिथं कोणतंच पीक येणार नाही आणि तिथं पीक पिकवणं सर्वात मोठं मूर्खपण आहे। मग गुरुजीने विचारलं, मग तू आपली उपजीविका कशी भागवतोस? एवढा संसार कसा चालवतोस? तेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं, माझ्याजवळ एक म्हैस आहे जिच्यावर माझं पूर्ण घर चालते। ती दूध देते आणि मी विकून घर चालवतो। हे ऐकून गुरुजी व शिष्य झोपी जातात। सर्वजण झोपी जातात। थोड्या वेळानंतर गुरुजी आपल्या शिष्याला उठवतात। त्या गरीब व्यक्तीच्या म्हशीला घेऊन आपल्या घरी निघून जातात। तेव्हा शिष्य गुरुजीला विचारतो, गुरुजी, आपण ही चूक तर करत नाही ना? त्या गरीब व्यक्तीचे पोट या म्हशीच्या दुधावर तर चालते। तेव्हा गुरुजी आपल्या शिष्याकडे पाहतात आणि हसत हसत पुढे निघून जातात। त्या गोष्टीला सुमारे 10 वर्ष पूर्ण होतात। जो गुरुचा शिष्य होता तो आता खूप मोठा विद्वान होता, विद्वान गुरु बनलेला असतो। तेव्हा त्याला त्या गरीब व्यक्तीची आठवण येते, ज्या व्यक्तीसोबत त्यांनी खूप वाईट केलं होतं। त्यांना फार वाईट वाटले। त्यांना एकदा पाहून यावं, त्याची परिस्थिती कशी असेल असा विचार करत तो शिष्य त्या गरीब व्यक्तीच्या गावात आला। जसाही तो त्या गावात पोहोचतो आणि त्या गरीब व्यक्तीच्या घराकडे पाहतो तर अचंबित होतो। ज्या ठिकाणी त्या गरीब व्यक्तीची झोपडी होती त्या जागी आता एक आलिशान बंगला बांधलेला होता आणि ज्या झोपडीसमोर जी पडीक जमीन होती आता त्या ठिकाणी फुलाचा बहरदार बगीचा होता। एवढ्यात तेथे त्या बंगल्याचा मालक येतो। शिष्याने त्या व्यक्तीला ओळखले आणि विचारलं, तुम्ही मला ओळखलत? मी एकदा माझ्या गुरुजीसोबत एका रात्री तुमच्या घरी आलो होतो। तेव्हा तो व्यक्ती त्या शिष्याला पाहून म्हणतो, हां, आठवलं, त्या रात्री तुम्ही माझ्या घरी मुक्काम केला होता, मात्र तुम्ही त्याच रात्री निघून गेलात आणि त्याच रात्री माझी म्हैसही कुठे निघून गेली। माझ्याजवळ दुसरा काही पर्याय उरला नव्हता। माझ्याकडे फक्त माझी जमीन उरली होती, म्हणून मी विचार केला की याच जमिनीमध्ये चांगली मेहनत घ्यायची आणि मी खूप मेहनत घेतली। खूप मेहनतीनंतर तेथे चांगले पीक आले आणि मला हे ऐश्वर्य प्राप्त झाले। आज मी गावातील सर्वात धनवान म्हणून प्रसिद्ध झालो। हे ऐकल्यानंतर शिष्याच्या डोळ्यातून आपल्या गुरुजीच्या प्रति अभिमान जागू झाला व अश्रू निघून आले। त्याला ही गोष्ट समजून आली आणि तो रडू लागला। आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळते की आपल्याजवळ खूप सारे आहे, आपल्यामध्ये भरपूर काही आहे, मात्र आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीने थांबवून ठेवले। ते म्हणजे आपले घरचे लोकही असू शकतात किंवा आपली नोकरीही असू शकते किंवा आणखी काहीही असू शकते। पहा तर आपल्याजवळही त्या म्हशीसारखी कोणती गोष्ट तर नाही ज्याने आपल्याला काही करण्यापासून थांबून तर ठेवलं नाही। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।